नवरात्रीमध्ये पूजेचे हे नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. नवरात्री मागील पौराणिक कथा अशी आहे की पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत, सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता. तेव्हा सर्वजण ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या ते देवांना सांगितली. तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रकट झाली. त्या शक्ती देवतेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुरमर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र. या नवरात्रीमध्ये पण 9 दिवस 9 वेगवेगळ्या देवतेंची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, 2 ब्रह्मचारिणी, 3 चंद्रघंटा, 4 कुष्मांडी किंवा कुष्माडी, स्कंदमाता, 6 कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही 9 देवीची 9 रूपे आहेत. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितलेले आहे की शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनापासून व्यक्ती मुक्त होतो आणि धनधान्याने परिपूर्ण होतो. माझ्या चॅनलवर मी त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ टाकणार आहे. 9 देवींची 9 कथा काय आहे ती तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघूया नवरात्रात पूजेचे नियम. सर्वात पहिलं, अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्ममुहूर्तात स्नान करावे. घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेदी बनवावी. वेदीत जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे. वेदीवर किंवा त्याच्या जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं, चांदी, तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे. यानंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पानं, दुर्वा आणि पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधावे. कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावी. यानंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू, दगड, माती आणि तस्वीरीची विधिविधानाने स्थापना करावी. नंतर मूर्तीचे आसन, पाद्य, अर्थ, आचमन, स्नान, कापड, गंध, अक्षदा, फुले, धूप, दिवा, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी. दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी. पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा. कन्यांना जेवण द्यावे. नंतर स्वतः फळे खावे. प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याचा विधान आहे. नवमीच्या दिवशी हे जव डोक्यावरून ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे. अष्टमी किंवा नवमी या महातिथी असतात. या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवाशीण किंवा ब्राह्मण किंवा कुमारिकांना जेवायला द्यावे. यानंतर सर्वात महत्त्वाचं, नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाज गटात आहे. सर्वात पहिली माळ शेवंती किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ. दुसरी माळ अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ. म्हणजे जशी देवीचा रंग असेल त्या पद्धतीने तुम्हाला फुलं शोधून आणायची आहे आणि त्याची माळ करायची आहे. पण जी चालेल तीच फुलं वापरायची आहेत. तिसरी माळ निळी फुले म्हणजे गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा. अशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माळ धारण करायची आहे गटाला. चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले, आबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले. 5वी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात. 6वी माळ कर्दळीच्या फुलांची माळ. 7वी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले. 8वी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. 9वी माळ कुंकुमार्चन करतात. हे तुम्ही एका वहीच्या पानावर लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. रामकृष्ण हरी.